आहे त्याच्यामध्ये भारताचा उल्लेख दिलेला आहे. आता प्लक्षद्वीप, हे द्वीप प्लक्ष वृक्षांनी व्यापलेलं आहे. ते भूमध्य सागराच्या आजूबाजूला विस्तरलेले आहे. हे द्वीप प्लक्ष वृक्षांनी व्यापलेलं आहे. भूमध्य सागराच्या आजूबाजूला आहे. शाल्मली द्वीप, सिल्क कॉटन ट्री, सावड, ज्याला कापसासारखे तंतू असतात अशा वृक्षांनी व्यापलेला भूभाग म्हणजे शाल्मली द्वीप. या भूभागात मादागास्कर बेट, सोमालिया व आफ्रिकेचे पूर्व तटीय प्रदेश यांचा समावेश आहे. शाल्मली द्वीप, ज्याच्यामध्ये कापसासारखे तंतू असतात त्या वृक्षांनी व्यापलेला भूभाग म्हणजे शाल्मली द्वीप. या भूभागामध्ये मादागास्कर बेट, सोमालिया, आफ्रिकेचे पूर्व तटीय प्रदेश यांचा समावेश होतो. आता कुश द्वीप, हे कुश गवताने व्यापलेल्या असल्याने कुश द्वीप असा शब्द रूढ झालेला आहे. कुश गवताने व्यापलेला जो प्रदेश आहे त्याला कुश द्वीप म्हणून म्हणतात. या द्वीपात इराण, इराक, सभोवतालचा वाळवंटी प्रदेश व आजच्या ईशान्य आफ्रिकेचा काही भागाचा समावेश होतो. ज्याच्यामध्ये कोणकोणता समावेश होतो? इराण, इराक, या सभोवतालच्या वाळवंटी प्रदेशाचा व ईशान्य आफ्रिकेच्या काही भागांचा समावेश होतो. क्रौंच द्वीप, एक मोठा पाणपक्षी, क्रौंच पर्वत यावरून या द्वीपाचे नाव पडले. आजच्या उत्तर मध्य युरोपाचा समावेश होतो. आता क्रौंच द्वीप एक मोठा पाणपक्षी आहे. क्रौंच म्हणजे एक मोठा पाणपक्षी आहे व क्रौंच पर्वत यावरून या द्वीपाचे नाव पडले. आजच्या उत्तर व मध्य युरोपाचा समावेश यामध्ये होतो. शार्क द्वीप, हे द्वीप सागर वृक्षांनी व्यापलेले होते त्यामुळे यास शार्क द्वीप असे नाव रूढ झाले. जम्बूद्वीपाच्या आग्नेयाला असलेल्या लांबच लांब अशा भूभागाचा यात समावेश होतो. यात आग्नेय आशिया देशांचा समावेश होतो. आता जम्बूद्वीप, याच्यामध्ये लांबच लांब असलेल्या भूभागाचा समावेश होतो. त्याला साग वृक्षांनी व्यापलेला आहे म्हणून याला शार्क द्वीप म्हणतात. हा खूप आग्नेयाला लांबच लांब पसरलेला आहे. आग्नेय आशियातील देशांचा समावेश होतो. म्हणजे आता सिंगापूर, मलेशिया, इंडोनेशिया या देशांचा यामध्ये समावेश होतो. पुष्कर द्वीप, कमळ पुष्पाने व्यापलेले युक्त सरोवरावरून यास पुष्कर नाव असे रूढ झाले. हे द्वीप आशियाई प्रदेशात असून यात आजच्या पूर्व रशिया, उत्तर दक्षिण कोरिया यांचा समावेश होतो. पुष्कर द्वीप, कमळ पुष्पाने युक्त अशा सर्वांनी आपल्या म्हणून याला पुष्कर द्वीप म्हणतात. हे द्वीप आशियाई प्रदेशात आहे. यात आताचा पूर्व रशिया, उत्तर दक्षिण कोरिया, जपान यांचा समावेश होतो. आता येथे प्राचीन द्वीप दिलेत. हे बघा, पुष्कर द्वीप कमळ यांनी झालेला आहे म्हणजे आताचा रशिया, चीन, जपान यांचा समावेश होतो. हे आहे शार्क द्वीप. शार्क द्वीप मध्ये बघा सिंगापूर, मलेशिया आताच यांचा समावेश होतो. जम्बूद्वीप, याच्यामध्ये आशिया खंड झाला, आपला भारत देश झाला, जम्बूद्वीपाचा समावेश होतो. क्रौंच द्वीप, उत्तर युरोप यांचा समावेश होतो. शाल्मली द्वीप, दक्षिण आफ्रिका यातील काही देशांचा समावेश होतो. कुश द्वीप, याच्यामध्ये इराक, इराण यांचा समावेश होतो. आणि आता हे महासागर दिलेले आहेत. प्राचीन द्वीप, अशा प्रकारे प्राचीन द्वीप म्हणजे आपण चर्चा केलेली आहे. नकाशामध्ये कधी पण उत्तर दिशा आपण पहिली दाखवतो. आता पुढे पाहूया. ग्रहण, इक्लिप्स, पृथ्वीची छाया चंद्रावर पडते, ती वर्तुळाकार असते, यावरून पृथ्वी गोलाकार आहे याचे ज्ञान प्राचीन भारतीयांना होते. या काळात ग्रहण, स्पर्श, खग्रास, खंडग्रास, मोक्षग्रहण विषयक संज्ञा रूढ झाल्या. आता इक्लिप्स, ग्रहण, पृथ्वीची छाया चंद्रावर पडते, ती वर्तुळाकार असते, यावरून पृथ्वी गोलाकार आहे याचे ज्ञान प्राचीन भारतीयांना होतं. आता पृथ्वी गोलाकार आहे हे भारतीय शास्त्रज्ञांना कसं कळालं? तर जेव्हा पृथ्वी छाया चंद्रावर पडते तेव्हा चंद्रावर गोल वर्तुळ होतं, त्यावरून पृथ्वी गोलाकार आहे याचं भारतीयांना ज्ञान झालं. या काळात ग्रहण, स्पर्श, खग्रास, खंडग्रास, मोक्ष या संज्ञा रूढ झाल्या. दिशा व वेळ, डायरेक्शन अँड टाइम, प्राचीन भारतीयांनी दिशांचे वेळेचे ज्ञान अवगत होते. स्थानिक वेळ सूर्याच्या स्थितीवरून सांगत व्यवहारात उपयोग केला जातो. कालगणनेसाठी घटिका, पळे इत्यादी परिणामे वापरली जातात. कालगणनेसाठी घटिका, पळे यांचा वापर केला जातो. नंतर स्थानिक सूर्याच्या स्थितीवरून भारतीयांनी व्यवहारात वेळेचा उपयोग केला आणि प्राचीन भारताने दिशांचे व वेळांचे उत्तर ज्ञान अवगत होते. आता हे करून पहा, हे राहिलं माझं. पालकांच्या मदतीने आकाश निरीक्षण, परिसरातील तरंगांना भेट देऊन ग्रह, तारे, तारकासमूह, ग्रहणे, नक्षत्रे यांचा माहिती संकलित करायची आहे. आता आपल्या जवळ मुंबईमध्ये नेहरू तारांगण आहे, तिथे जाऊन ही सर्व माहिती आपल्याला भेटेल. तिथे जाऊन पालकांना घेऊन नक्की जा, तिथून तुम्हाला माहिती भेटेल. दिशाचक्र तयार करा. दिशाचक्र तयार करायचं आहे. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, आग्नेय, वायव्य, ईशान्य, नैऋत्य या दिशांचा आपल्याला दिशाचक्र तयार करायचं आहे. माहित आहे का तुम्हाला? प्राचीन भारतीय कालमापन ही एक पारंपरिक पद्धत आहे. तिचा उपयोग केवळ वेळ ओळखण्यासाठी केला जात असे.
ही पद्धत सूर्य, चंद्र, नक्षत्रे आणि ताऱ्यांच्या बदलत्या स्थिती यावर आधारित होती. प्राचीन भारतीय कालमापन पद्धतीतील एकके क्षण, निमेष, पळ, घटिका, मुहूर्त, प्रहर, दिवस, रात्र, पक्ष, मास, वर्ष अशी कालमापन पद्धतीतील एकके होते. तर आता हे जाणून घेऊया. प्राचीन भारतीय कालमापन एक पारंपरिक पद्धत आहे. तिचा उपयोग आपण वेळ मोजण्यासाठी केला. ही पद्धत सूर्य, चंद्र, नक्षत्रे व ताऱ्यांच्या बदलत्या स्थितीवर यावर आधारित होती. आता याचा अभ्यास आपण सूर्य, चंद्र, नक्षत्रे यांच्या बदलत्या स्थितीवरून कालमापन आपण पद्धत यूज करत होतो, वापर करत होतो. प्राचीन भारतातील कालमापन पद्धती एकके आहेत: क्षण, निमेष, पळ, घटिका, मुहूर्त, प्रहर, दिवस, रात्र, पक्ष, मास, वर्ष. आता आकाशातील सूर्य, चंद्र यांच्या स्थानावरून स्थानिक वेळ निश्चित करणे अचूक तंत्र भारतीयांनी विकसित केले होते. आता सूर्य, चंद्र यांच्या स्थानावरून स्थानिक वेळ निश्चित करण्याचे अचूक तंत्र भारतीयांनी विकसित केलं होतं. म्हणजे आता घड्याळात किती वाजला, सूर्य आपल्या डोक्याच्या मधोमध वरती आला तर दुपारचे 12 वाजत, असा असा शोध कोण लावला तर भारतीयांनी लावला. ग्रहणाच्या अचूक वेळा ते सांगू शकत होते. म्हणजे सूर्य, चंद्र, पृथ्वी एका समांतर रेषेत कधी येतील ही वेळ ही भारतीय सांगू शकत होते. प्राचीन काळात सौर घड्याळे अनेक ठिकाणी तयार करण्यात आले होते. उदाहरणार्थ कोणार्कचे सूर्य मंदिर, जयपूर येथील जंतर मंतर, त्यावरून आजही वेळ सांगता येते. आता प्राचीन काळात सौर घड्याळे तयार केली होती. याच्यामध्ये कोणार्कचे सूर्य मंदिर आता तुम्ही ओडिशा राज्यामध्ये तिथे जाऊन भेट देऊ शकता. जयपूर येथील जंतर मंतर, यावरून आजही आपल्याला वेळ सांगता येते. वातावरण व ऋतू. प्राचीन काळात भारतीयांना वातावरण व विषयाचे ज्ञान होते. पृथ्वीभोवती अंतरिक्ष व ऋग्वेदात आहे हे ऋग्वेदात सांगितलं. पृथ्वीभोवती अंतरिक्ष आहे म्हणजे अवकाश आहे हे ऋग्वेदात सांगितलेलं आहे. भास्कराचार्यांनी वातावरणाच्या थराची जाडी बरोबर येथून 96 किलोमीटर आहे. यामध्ये ढग, विजा, वारे, पाऊस, धुक्यांचा आविष्कार घडून येतात असे वर्णन केले आहे. आता ऋग्वेदामध्ये सॉरी पृथ्वीभोवती अंतरिक्ष आहे हे ऋग्वेदामध्ये सांगितलेलं आहे. भास्कराचार्यांनी वातावरणाच्या थराची जाडी सुमारे 12 येते म्हणजे 96 किलोमीटर आहे हे सांगितलं. त्यामध्ये ढग, विजा, वारे, पाऊस, धुके इत्यादी आविष्कार घडून येतात याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. ऋग्वेदात ऋतूंची वर्णने आहेत. त्यात वर्षाची विभागणी 6 ऋतू 12 महिने अशी केली आहे. ऋग्वेदामध्ये ऋतूंची वर्णने केली आहे. त्यामध्ये वर्षाची विभागणी 6 ऋतू व 12 महिने अशी केली आहे. तेव्हा केलेलं आहे ते पहा बरं जमते का. दिनदर्शिका वापरून ख्रिस्ती ग्रेगोरियन वर्षातील महिने लिहा. हिंदू व संवत्सराचे 12 महिने लिहा. चैत्र वैशाख ते लिहायचं आहे. तुमच्या जिल्ह्यात पाऊस कोणकोणत्या महिन्यात पडतो हे लिहायचं आहे. तुमच्या जिल्ह्यात सर्वात जास्त उष्ण हवा, सर्वात जास्त थंड हवा कोणत्या महिन्यात असते आपल्याला हे लिहायचं आहे. आता मकर संक्रांत. दिनदर्शिकेचा वापर करून खाली तक्ता पूर्ण करा. मकर संक्रांत जानेवारी. हिवाळ्यातील पिके तयार होतात. तापमान हळूहळू वाढत जाते. आपल्याला दिनदर्शिकेचा वापर करून हे लिहायचं आहे. गुढीपाडवा कधी येतो? चैत्र महिन्यामध्ये येतो. नंतर येतो वैशाख. नवीन धान्य घरात येते. चैत्र महिना चालू होतो तेव्हा पानझडी संपते व नवीन पानझडी संपते व नवीन झाडांना पाला येतात. तापमान वाढते. ग्रीष्म ऋतू चालू होतो. इथे लिहायला जागा नाही. खरीप नंतर इथे काय होतं? चैत्र वैशाख ज्येष्ठ इथे पाऊस चालू होतो. नंतर दिवाळीमध्ये अश्विन कार्तिक महिन्यामध्ये दिवाळी येते. याच्यामध्ये पावसाळी पिके तयार होतात.
नंतर डिसेंबर हिवाळा तीव्र होतो, थंडी वाढते, खरीप पिके हिवाळ्यातील पिके लागवडीचा काळ. आता आम्हाला हे समजले. विश्वनिर्मितीची संकल्पना समजली, पृथ्वीवरच्या आकाराविषयीची संकल्पना समजली, प्राचीन काळातील खंड महासागर यांची माहिती समजली, प्राचीन भारतीय भौगोलिक ज्ञान प्रणालीचा गौरवशाली इतिहास समजला. अशा प्रकारे आपला धडा संपून झालेला आहे. याची प्रश्नोत्तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे, ती नक्की तुम्ही पहा, सोडवा, भूगोल विषय नीट समजून घ्या. आणि व्हिडिओ समजले असेल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपली व्हिडिओ पोहोचवा.